सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. एम-पी-एस-सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो काही प्रश्न होता, त्यामध्ये सर्वात प्रमुख मागणी असेल की राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे, या तयारीसाठी वेळ देण्यात यावा. त्या वेळेच्या पाठीमागची काही जेन्युइन कारणं होती. ही कारणं आम्ही वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये आमची जी जेन्युइन कारणं आम्ही सांगतोय, ते सर्व मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या जे काही आम्ही इश्यूज मांडत आहोत, त्या इश्यूंना वेगवेगळ्या स्तरांवरती आम्हाला वेगवेगळा प्लॅटफॉर्म उपस्थित करून देण्याला. यामध्ये लोकशाहीचा जो चौथा आधारस्तंभ आहे, प्रसारमाध्यम असतील, मीडिया असतील, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया असेल, तसेच वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स असतील, विषयच भारी असेल, यांनी जो आमचा लाईव्ह मुद्दा म्हणजे जो काही आमचा विषय आहे, ज्वलंत मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. याच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या स्तरांवरती आमचा मुद्दा वेगवेगळ्या शासन स्तरावरती असेल, आयोगाच्या लेवलवरती असेल, त्या विषयच भारीच्या प्लॅटफॉर्मवरतून जो काही एम-पी-एस-सीच्या अध्यक्षांना कॉल केला गेला, याच्यातून त्या प्रश्नाची तीव्रता समजून आली की हा प्रश्न किती ज्वलंत आहे आणि याच्या संदर्भात काय दखल घेतली गेली पाहिजे. तर विषयच भारीने याच्या संदर्भात जो काही विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेतला, तो फीडबॅकच्या माध्यमातून आमचा विषय योग्य ठिकाणी पोहोचण्यामध्ये आणि आमचं जे काही आज आउटपुट आलेलं आहे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा पुढे गेलेली आहेत, त्याची जी काही कारणं होती आमची, ती सर्व कारणं योग्य पद्धतीने विषयच भारीच्या प्लॅटफॉर्मवरती मांडली गेली आणि महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरांवरती याची दखल घेतली गेली. त्याबद्दल मी सर्व एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं विषयच भारी या प्लॅटफॉर्मचं आभार व्यक्त करतो आणि असंच विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरती वेगवेगळ्या माध्यमातून आपण आवाज उठवावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, ही अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.